बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, तर दुसरीकडे बारामतीतून एका मोठ्या चर्चेला सकाळी सकाळीच तोंड फुटलं. ती चर्चा म्हणजे अजित पवारांचा वारसदार जय पवार आहेत का याची. त्याला कारण ठरलं खुद्द जय पवार यांचंच वक्तव्य. 2029 मध्ये आपणच उमेदवार असावं अशी लोकांची मागणी आहे, असं जय पवार म्हणाले. काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवारांसह मतदानासाठी आलेल्या जय पवारांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला. पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी 2029 मध्ये तुम्हालाच पुढे केलं जाणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर जय पवारांनी उत्तर दिलं. लोकांची तशी मागणी आहे असं म्हणत त्यांनी चर्चांना दुजोरा दिला. त्यानंतर पवार कुटुंबातूनही यावर भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर रोहित पवारांनी ही चर्चा थेट जय विरुद्ध युगेंद्र अशा लढतीपर्यंत नेऊन ठेवली. त्यामुळे पोटनिवडणुकीचं मतदान होत असतानाच चर्चा सुरू झाली की अजित पवारांचा वारसदार कोण. दरम्यान जय पवार यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली ती बघूया. जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात अर्थात 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जाणार आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार लोकांची इच्छा आहे, पण आता बघू जशी वेळ जवळ येईल. पण आता तरी तसं काही नाही. माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी पारदर्शक आहेत. दरम्यान यावर रोहित पवार आणि श्रीनिवास पवार यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया. जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. पवारांचं असं म्हणणं होतं की युगेंद्र पवार आणि जय पवार, युगेंद्र पवार तुतारी चिन्हावर, जय पवार घड्याळ चिन्हावर आम्हाला पाहायला मिळतील. नाही, माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार त्यांचा आहे. अजून तर काय तशी माहिती नाही आली, त्याच्यामुळे जर ते तसे बोलले असतील त्यांच्या मनात काहीतरी ठरलं असेल. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही. शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. दरम्यान काही वेळापूर्वी युगेंद्र पवारांसोबत आम्ही फोनवरून बातचीत केली. बघूया ते काय म्हणाले. शेवटी एका लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्यांचा असतो, पण आता ही चर्चा करणं आज स्पेशली हे योग्य नाहीये. आणि आज आपण सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलेला आहे. सगळे पक्ष महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या काकींच्या पाठीमागे आहेत. 29ला अजून खूप वेळ आहे, 3-3.5 वर्ष आहेत. डिलिमिटेशन होऊ शकते आणि सध्या कुटुंब एकत्र राहण्याची गरज आहे. माझं आणि जयचं खूप चांगलं आहे, आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही सगळे आता कुटुंब म्हणून आम्ही दुःखात आहोत. 29ला अजून खूप वेळ आहे. 2 मतदारसंघ पण होऊ शकतात, काही होऊ शकतं. बारामतीकर तेव्हा ठरवतील. 29ला अजून खूप वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपले आज आमदार आहेत ते वाढू शकतात, खासदारांची संख्या पण वाढू शकते.
खूप काही गोष्टी घडू शकतात अजून 3-3.5 वर्षांमध्ये. माझी इच्छा आहे की एक कौटुंबिक लढत ही झाली नाही पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. काय कारण आहे की रोहित पवार यांनी आज हा मुद्दा उचलला असावा? नाही, माहिती नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना विचारा. एकंदरीत सातत्यानं सुनेत्रा पवार यांच्या मंचावर ते प्रचाराला आले, मात्र भारतीय जनता पक्षावर टीका ते त्यांच्या मंचावरून करत होते. हे कुठंतरी सुनेत्रा पवारांसाठी सुद्धा अडचणीचं ठरेल असं त्यांना वाटलं नसावं का? नक्की तुमच्या पक्षाची काय स्ट्रॅटेजी होती त्यांना मदत करताना? नाही, आम्ही तर त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही आमच्या आम्ही स्वतः त्यांच्यासाठी प्रचार केला, माझ्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी प्रचार केला, पवार कुटुंबातले सगळेच त्यांच्यासाठी प्रचारात उतरलेले होते आणि सहकार्याची भूमिका आमची सगळ्यांची होती, इन्क्लुडिंग पवार साहेब. आम्ही त्यांना सपोर्टच करत आलोय आणि एक दादांना श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून आम्ही सगळे आता ठामपणे सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे उभे आहोत. रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे नाही, का? काय रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचंय हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. इतक्यात बारामतीत त्यांच्या सुद्धा चक्रा बऱ्याच वाढल्यात. जी, काय नक्की सुरू आहे? काय तुम्हाला समोर दिसतंय चित्र? नाही, त्यांना फक्त बारामतीत नाही तर महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत. बारामतीला असं सिंगल आउट करून चालणार नाही. ते परवा कोल्हापूरमध्ये पण होते, अकोल्याला गेलेले, नाशिकमध्ये होते, सगळीकडे फिरतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.